नाश्ता केला निघालो आणि तिथून खाली नाही येत ना, बोललो पाऊस नको आणि तिथून एक ब्रिज फक्त उतरून टर्न मारला आणि आलो खाली आणि पावसाने सुरुवात केली. चलो बाय बाय महाबळेश्वर, बाय 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 सर्वांना. सगळं मस्त होतं, काय टेन्शन नाही आलं कुठे. तिथे राहिलो, तिथली पण ट्रीटमेंट एकदम ओके होती, काय प्रश्न नाही. आता हे समोरचं दृश्य आहे ना, हे बघून एकच गाणी आठवते. इन वादियों में टकरा चुके हमसे मुसाफिर. आपलं सुंदरसं अलिबाग आहे, इथून 131 किलोमीटर. आतमध्ये गेलो, गर्दी नव्हती अजिबात, पटकन दर्शन घेतलं, निघालो. मस्त दर्शन झालं. ह्याच्यामध्ये आहे ना सर्व त्यांची माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ इथे पॉज करा आणि वाचून घ्या. रडतोय का रे? त्याची गुड मॉर्निंग ना झालंय. ओरिजिनल गोवाची घोडा कमॉन नाही, आपल्याला कमॉन करतील. ही ट्रिप होती ना, ती झाली होती दुसऱ्या लोकांसोबत प्लॅनिंग, असं असं जाऊ हे करू, पण ते लोक झाले कॅन्सल. आम्ही निघालो. मगाशी बघितलं ना, तर कृष्णाई मंदिर नव्हतं, कारण मगाशी तिथे आपण 3 बघितले आणि हे बघा आता हे इकडे चालत चाललोय, जे 1.5 मिनिटच्या अंतरावर ते कृष्णाई मंदिर आहे. म्हणजे टोटल जवळपास बघितलं नाही तर 4 मंदिर आहेत. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजचा निघण्याचा दिवस कारण झालं. परवा आलो होतो, कालची वस्ती होती, काल फिरलो तेवढं तुम्ही बघितलं काय काय फिरलो ते. तर आता गुड मॉर्निंग झालेली आहे माझ्याबरोबर तुमची, कारण आपला सकाळ सकाळी व्हिडिओ असतो, त्याच्यामुळे तुम्ही नाश्ता करत किंवा काही करत दुसरी गोष्ट व्हिडिओ बघत असाल. तर आता चाललोय. पहिले जे शिव टेम्पल आहे आणि दुसरं कुठलं रे, नाही काय नाव विसरलो, अशी ते 2 टेम्पल सांगतो मी तुम्हाला नंतर ऑन द वे. तर ते एक जवळ आहे, ते शिव टेम्पल आहे, ते जवळच आहे, ते 750 मीटर काहीतरी. आणि ते दुसरं आहे ते जुन्या महाबळेश्वरमध्ये 10 किलोमीटर दाखवते. तर ते 2 टेम्पल बघतोय आणि बाकीचे पॉईंट कसे कव्हर होतात ना ते बघूया. कारण कसं आहे, आता चेकआउटचा टाइम आहे, 9:30 वाजले, 10 वाजता सर्व हे रूम खाली करावी लागेल. तर त्यांना बोललो, असं बोलणं झालंय, ते बॅग वगैरे आहेत ना ते त्यांच्या इथे ठेवतो आणि आम्ही पहिले फिरून तो. कारण का माहिती आहे का, हे बघा हे एवढी मोठी बॅग झाले, परत हे सगळ्या वस्तू, हे इकडं हा सगळा पसारा झाला, हे बघा इकडे, हा त्याच्यातून तिकडे तयारी चालू होते. हे बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, एवढ्या घेऊन कॅरी करून नाही फिरू शकत. तर तिथे ठेवतोय बॅग वगैरे आणि मग आम्ही नाश्ता वगैरे करतोय, तिथून तसेच पुढे जातोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की प्रतापगडचा पण प्लॅन केला होता मी, मागच्या व्हिडिओमध्ये बोललो प्रतापगडला दाखवून जाऊ. पण विषय असा होतोय की बॅग एवढी मोठी आहे ना, एवढं घेऊन वरती चढणार कसं, कारण थोड्या पायऱ्या आहेत, पण त्या शेवटी 100-140 काय अशा असतील, त्या तेवढं चढायचं आहे, परत तेवढं घेऊन उतरायचं ना. आमच्याकडे थोडं सामान नाही, वजन खूप आहे, त्याच्यामुळे बघूया, गेलो तर पायथ्यापर्यंत जाऊ, तिथून काय दिसतंय का बघू, नाहीतर मग बाहेरूनच निघणार आहोत. कारण का एवढं नाही चढू शकत. आणि परत त्यात ते खायला घेतले, ती ही एक पिशवी वाढलेली आहे. तर असं सगळं आहे. तर आता फुल रेडी, कारण रात्री नेमकी इकडचं काय प्रॉब्लेम माहिती नाही, पण त्यांची लाईट गेली होती, तर त्याच्यामुळे गडबड झाली थोडीशी. झोपते आत्ता कुठे झोप लागली, उठलो, आटपलं पटापट. आता सगळं चेकआउट करतोय आणि आता इथून निघूया. बाकी जसं होईल तसं कंटिन्यू करतो. ओके, तर काय करतोय सगळं त्यांचं झालं. आता बोलणार रिसेप्शनलाच ठेवते या सगळ्या गोष्टी, कारण का तिकडे एवढं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे हेल्मेट घेतलं, त्याला बॅग घे यार, शूज पण घ्या, तुला घाला पिशव्या घ्या चॉकलेट. एक काम कर, ते पिशवी जर टाक शूज, म्हणजे घरा परवडत तिथं, मग आलं ते करू. बघ काय मोठा होता. हा ती पिशवी घेतली,
मध्ये ना तिकडे पण काय नाही टाकावं निघालो आता. गाडी आहे या गाडीच्या पलीकडे, ती गाडी काढतोय आणि नाश्ता करूया पहिला. मी गाडी काढायला सांगतो, आपली गाडी बाहेर काढूया, बॅग वगैरे आता ठेवलं तिकडे आतमध्ये. नाश्ता करू, 1-2 ते आपले टेम्पल आहेत ते बघू आणि मग बॅग उचलू आणि मग जाऊया. मग बघूया मध्ये मध्ये जाताना वाटलं पॉईंट बघूया तर बघू, मग डायरेक्ट घरीच जाऊ. कारण तुम्हाला सांगितलं ना आधीच्या ब्लॉगमध्ये पॉईंटचा काय विषय, सेम सीन आहे. बाबू रडतोय का रे? त्याची गुड मॉर्निंग ना झालंय. काल पण आहे ना, काल पण आलो इथे नाश्ता केला होता, एकदम मस्त झाला आणि छान बनवलं. साऊथ इंडियन सगळं आहे त्यांचं फूड आयटम. तर आता पण बोललो की समोरच आहे, बाहेर निघाल्यावर नाश्ता करू आणि मग पुढे जाऊया. म्हणजे नंतर पुढे शोधून म्हणजे आहे सगळीकडे, पण इथे आहे समोर करू आणि पुढे जाऊया. बघूया किती टाईम होते, पण आय होप 1 तासात 2 तासात येऊ रिटर्न सगळं करू. आता पहिला आहे ना पंचांग मंदिर आहे, पंचांग मंदिर महाबळेश्वर मधलं, तिकडे चाललोय. इथून 10 आहे ना, 10 किलोमीटर आहे, तिकडे जातोय. त्याच्या बाजूला दुसरं एक मंदिर आहे, ते बघू, ते मंदिर बघू आणि मग परत रिटर्न तिकडे येऊया. आणि बाकी काही पॉईंट जसे भेटतील रस्त्यात तसं बघत नाश्ता वगैरे आता झालेला आहे. चलो आता डायरेक्ट तिथे तेवढं जवळ भेटेल मला. पावसाळ्यातला फोटो बघ, एकदम पूर्ण पाऊस पडला कसं वाटतंय, जबरदस्त. ते जरा तो आहे ना, कुठलं लावलं पंचमंदिर कृष्ण पंचगंगा भगवान के लिए मिलता है, शंकर भगवान का मंदिर है. पंचगंगा मंदिर आहे, कृष्णाई टेम्पल पण इथूनच आहे, जस्ट फॉर अर्धा मिनिट. 1.5 मिनिट आहे, अर्धा मिनिट नाही, 1.5 मिनिट. हो, तुला बघितलं आणि वाटलं असं मला बघू मग आहे तुला कोणाला बोलतोय केसवाला म्हणून ते बोलत. तर आता आपलं जे श्री क्षेत्र पंचांग मंदिर आहे ना, तिथे पोहोचलोय. तिथूनच बाजूला यातून मला बोर्ड दाखवला कृष्णाई टेम्पल, ते पण इथेच आहे बाजूला. पहिलं तिकडे जाऊ, मग इकडे येऊ, सगळं बाजूबाजूला आहे. देव 5 नद्यांचा उगम होतो म्हणून पंचगंगा असं आहे काहीतरी, कारण मी पण वाचले नाही, थोडक्यात ऐकलेलं कुठून तरी, तुम्हाला पण सांगतोय. तर जाऊया देवळ. कोणी सांगितलं? हा, त्यांनी सांगितलं. बरोबर. सकाळ सकाळी असं वातावरण फ्रेश असतं आणि मस्त सकाळ सकाळी देवाचं दर्शन म्हणजे एकदम जबरदस्त. पावसाळ्यात अजून बघण्यासारखं असतं लो सगळं.
नव्हती अजिबात. फक्त दर्शन घेतलं, निघालो. मस्त दर्शन झालं. ह्याच्यामध्ये आहे ना सर्व यांची माहिती दिलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ इथे पॉज करा आणि वाचून घ्या. आहे ना इथलं जे श्री क्षेत्र महाबळेश्वर होतं ना त्याचं दर्शन घेतलं. आलो बाहेर. टोटल पहिले ना 3 देवळे ते होते. पहिलं पंचगंगा, नंतर ते दुसऱ्याचं नाव विसरलं नाही ते, आणि हे श्री क्षेत्र महाबळेश्वर, असे ते 3 देऊळ ह्या एका ठिकाणी होते. एकदम जवळजवळ, एक समोर, दोघं समोर एक साईडला असे होते. तर दर्शन मस्त आलं. माझ्याबरोबर तुम्ही पण घेतलं असेल. थोडी व्हिडिओ शूटिंग काढायला परमिशन होती, थोडंसं काढलं की आतमध्ये ओव्हरऑल कसं आहे ते तुम्हाला दाखवण्यासाठी बस. ओके, तर आता ह्या देवळाचं आहे ना बाहेरून तुम्हाला दाखवतो. म्हणजे पावसाळ्यात जर पाऊस पडत येत आहे ना थोडं जुलैमध्ये, तर अजून जो लुक आहे ना बघायला मस्त वाटेल. कारण पावसाळ्याचं वातावरण झालं ना की हे एकदम भारीच दिसेल. आता बघत नव्हता बाहेरून पण कसं एकदम मस्त आहे. आणि जे जुनं स्ट्रक्चर आहे ना ते जुनं स्ट्रक्चर आहे ते, हा तेच बोललो, काहीतरी पाहिजे ना तेच असं तुमचं. तर काय सांगतो, जे जुनं स्ट्रक्चर आहे ना ते जुनं स्ट्रक्चर आहे, तसं आता होणारच नाही. कारण पूर्ण दगडातला कोरीव काम आणि ते मागे पण त्या मंदिराच्या बाहेर तो बॅनर लावला होता. तिथला मी व्हिडिओ बघितला असेल, पॉज करून दिलो. तुमची तिथली माहिती वाचून घ्या, व्हिडिओ पॉज करा. आणि तर आता हे दर्शन झालं, तर पॉईंट बघूया कुठले बघतोय का. जे मेन टेम्पल बघायचे होते ते टेम्पल झाले, कारण काल कव्हर न केला. काल दुपारनंतर आपण थांबलोच होतो. तर आता जे आहेत ते टेम्पल सर्व कव्हर केली. आता जे काही पॉईंट राहिलेत ते बघूया कसं काय होतंय, ते कव्हर करू. आणि प्रतापगडचा पण प्लॅन करतोय, जाऊ की नको जाऊ. कारण मेन आहेत बॅग आहेत आपल्या. बॅगमुळे आता कसं बॅग तिथेच ठेवल्या आणि इकडे आलो, त्याच्यामुळे जमलं पॉसिबल. आणि एवढी बॅग घेऊन सगळीकडे फिरणं पॉसिबल नाही होतंय. बघूया आता कसं होतं, जसं होईल तसं सांगेन तुम्हाला. आता इथून फोटो वगैरे काढतो, स्टोरी वगैरे ठेवली त्यांनी, निघतो इथून. मगाशी बघितलं ना तर कृष्णाई मंदिर नव्हतं, कारण मगाशी तिथे आपण 3 बघितले. आणि हे बघ आता हे इकडे चाललोय जे 1.5 मिनिटच्या अंतरावर ते कृष्णाई मंदिर आहे. म्हणजे टोटल जवळपास बघितलेत नाही तर 4 मंदिर आहेत त्याचे. ठीक आहे, तसं आम्ही बघितलं तर तुम्ही पण आता बघितलं असेल. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करत चला. भारी भारी आहे. आणि अजून आपली मोठी ट्रिप आहेच यंदाच्या वर्षातली, तो पण हो बोललो प्रथमेश स्पॉन्सर करणार आहे. काय इकडं आहे बड्डेची पार्टी बोललो देतोय. कसलं काय बोलू शकत नाही मला. तुझ्यासाठी नोटीस आहे. तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. स्मोकिंग मी करतो, तू करतो. कोण वाटते बघा, ह्याला बघून घाबरली. बोलते कोण आलं हे दिलो भैया. मला बघू घाबरली का तुला बघू? तुला बघू बाई इथली बोलायला लागली तू. मी पुढं होतो, तू पाठी होता.
हे बघा, हे इकडे आहे ना, हा तो एलिफंट पॉइंट आपण काल गेलो होतो ना तिकडे. इथून पुढे दिसत नाही, पण इथून हे बघा, हे पूर्ण हा व्ह्यू एक नंबर. आणि हे इकडे ते टेम्पल. देवाचं जे स्ट्रक्चर आहे ना, ते स्ट्रक्चर बघा, कोरीव कामाचं कसं एक नंबर आहे सगळे. आणि इथे ही छोटीशी पोखरण आहे. इथून पण गेलो आतमध्ये, मस्त की दर्शन झालं. सगळीकडे आहे ना, आत लवकर आलो ना, त्याच्यामुळे कुठे गर्दी नाही भेटली. आणि आता मी सगळीकडून बाहेर निघतोय ना, तर गर्दीची सुरुवात झाली. पण हे जे स्ट्रक्चर आहे ना, हे तर मला वाटतं अजून जुनं वाटते त्याच्यापेक्षा. ते मला, मी ह्याचा बघतो हिस्ट्री बघितलंय, पण एवढं वाचलं नाही या डिटेलमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर काय सांगू शकत नाही, कारण चुकीचं सांगण्यात काहीच पॉईंट नाही त्याच्यामुळे. पण जे दिसतंय ना, ते काहीतरी वेगळं आहे. हे प्रत्यक्षात अनुभव घेतला पाहिजे. कारण मी फोटोमध्ये हे बघितले होते, कारण याच्या आधी आपण सर्च केला होता कुठे जायचं आहे, काय पॉईंट बघायचे, सगळ्याच गोष्टी. पण प्रत्यक्षात बघण्याची जी मजा आहे ना, ती प्रत्यक्षातच आहे. म्हणजे एकदम मनाला समाधान वाटतं हे स्ट्रक्चर. कारण हे असं जी कलाकृती आहे जुन्या काळातली, ती आता परत तशी होणार नाही. पण आता बरंचसं बाहेरचं काम असं पडीक झालेलं आहे थोडंसं. हे बघा, आणि वरती स्काय पण कसं मस्त वाटतं. काय तर झालं सर्व बघून, फोटोज वगैरे क्लिक केले, आलो आता राशील जातो. आणि आता इथून निघूया परत. आता बघूया मध्ये जे पॉईंट आहेत ते बघतोय का नाही बघतो, किंवा डायरेक्ट जाऊया असं काय ते. चल चालत जाऊया. चला निघालो आता इथून. कारण कसं रूमवर सर्व बॅग वगैरे ठेवल्या होत्या ना, त्याच्यामुळे त्या बॅग वगैरे घेतल्या, सगळं पॅक केलं. तर एक असं पिशवी आहेच खाऊची, ते पण थोडेफार आतमध्ये टाकलंय, जेवढं राहिलं तेवढं बाकीच्या पिशवीत घेतलंय. आणि त्या स्ट्रॉबेरी आणल्या होत्या परत. चलो बाय बाय महाबळेश्वर, बाय 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 सर्वांना. सगळं मस्त होतं, काय टेन्शन नाही आलं कुठे. तिथे राहिलो, तिथली पण ट्रीटमेंट एकदम ओके होती, काय प्रश्न नाही. वातावरण जे एवढं भारी आहे ना, कारण थंडावा तर थंडावा आहेत, कारण हिल स्टेशन आहे बोलतो, थंडावा असणारच. पण एवढं मस्त वाटतं ना, की असं वाटतंय उठावं सकाळी, जरासं फिरलो की मस्त झोपून जावं. एवढं थंडावा, त्याच्यामुळे आहे ना असं एकदम आळस येतोय, असं वाटतं मस्त झोपून घ्यावं. एवढं काय म्हणजे शब्दच व्यक्त नाही करू शकत. प्रत्यक्षात अनुभव तुम्हाला माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जेवढं होतं तेवढं मी दाखवतोय, आणि तुम्ही घर बसल्या तेवढं एन्जॉय पण करताय. पण जो स्वतः घेण्याचा फील आहे ना, तो स्वतःच घेतला पाहिजे, नो डाऊट त्याच्याबद्दल. आता कसं झालं म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की आता एवढा वेळ आहे ना, इथून जायचो यायचो, पण कधी आतमध्ये महाबळेश्वरमध्ये आतमध्ये कधी स्टेसाठी थांबलोच नाही. आधी वाटायचं अरे इथून फिरलो की इथून निघालो आपण बाहेर, म्हणजे साताईतऱ्यावरून आलो की महाबळेश्वरून जायचं, तेव्हा असं वाटायचं लगेच संपतोय. एवढंच आहे की काय महाबळेश्वर नाही, महाबळेश्वर खूप मोठं आहे, माणसं पण चांगली आहेत, सगळं मस्त आहे. त्याच्यामुळे या टाईमला राहिलो, 2 वस्ती होती आपली, जेवढं शक्य झालं तेवढं फिरलो. काही पॉईंट नाही केले, काही पॉईंट केले, जे मेन पॉईंट होते ते. तशा बघायला गेलं तर भरपूर पॉईंट आहेत, ते आता प्रत्येकावर आहे काय किती बघायचं. ते जेवढं बघितलं तेवढं तुम्हालाही दाखवलं. तर आपला आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे, आता घाट उतरायचा आहे आपल्याला. आता हे समोरचं दृश्य आहे ना, हे बघून एकच गाणी आठवतंय, इन वादियों में टकरा चुके हमसे मुसाफिर.
ग्रीनरी झालंय आणि अजून जुलै महिन्यात आलो ना तर अजून बघायलाच नको. जा थारवाल्या, बाय बाय, तुझा पुढे. आम्हाला काहीच घाई ना, आम्ही एकदम आरामात जाणार, एकदम म्हणजे एकदम आरामात. चढताना कसं होतं, गाडीवर प्रेशर असतं, फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर. उतरताना जास्त करून कसं गिअरवर असतात आणि जास्त ब्रेकवर. टाकू काय पटकन जेऊ मस्त. अरे बारिश देवता आले, कसं काय हो, बारिश सुरू झाली, बारिश. अरे सगळ्यांना हॅलो, पण थांबा पावसा. अरे वा, आपल्याकडे ढग दिसायला लागले, पण एवढं नव्हते. पावसाळ्यात थांब, आम्हाला मोस्ट ऑफ अंतर कव्हर करू दे. थोड्याशा अंतरात भिजवलं असतं ठीक आहे, आत्तापासून नको. अजून हे उतरू दे, तिकडे खाली लागू दे. पावसा थांब रे, जरा थांब, पोचू दे. नको, इकडं जास्त दिसतंय काळा ढग, इकडं कमी आहे, पण ठीक आहे. कमॉन नाही, आपल्याला कमॉन करतील. पावसाने फुल काळोख केलाय आणि इकडे हा प्रतापगडाला जात नाही, कारण पाऊस पण आहे आणि परत वरती एवढं घेऊन नाही जाऊ शकत. त्याच्यामुळे तो कॅन्सल करतोय, तर डायरेक्ट खालीच चाललोय. 25 किलोमीटर आहे पोलादपूर. पावसाळ्यात थांब बाबा, येऊ नको. इकडे थोडं थोडं ओपन दिसतंय, इथं डोक्यावर भरलाय. हा इथे बघा, हा प्रतापगड दिसतोय मस्त. आणि आता जरा थांबलोय, कारण काय होतंय, ही बॅग आहे ना, बॅग भरपूर झालेली आहे ह्याच्यात. बॅग मध्ये सामान खूप, कारण खाण्यापिण्याचं परत ही एक पिशवी आहे आणि गाडी आपल्याकडे एकच आहे, त्याच्यामुळे ब्रेक घ्यायला जायला लागतोय, नाही तर काय प्रश्न नाही. आणि हा वातावरण कसलं मस्त झालंय, पूर्ण काळे ढग झाले, वारा सुटलाय ना, एवढं सुंदर वाटतंय, जबरदस्त. समोर पण ढग चाललेत ना, एक नंबर. आणि हा इथून व्ह्यू बघा एकदा, हा हा पूर्ण खाली. अजून आपल्याला आहे ना बरोबर 20 किलोमीटर आहे इथून पोलादपूर. 20 किलोमीटर जायचं आहे. खालून मग उतरलं का मग सरळ हायवेच आहे, मग काय प्रश्नच नाही. पण तरी पण थांबत जायला लागतं, कारण एवढी बॅग आहे ना, ही बॅग ह्याच्यावर खाली राहते. ह्याच्यावर आधी असे तरी सपोर्ट राहिला असं, कारण बॅग एवढी मोठी खाली राहते, त्याच्यामुळे सपोर्ट नाही भेटत आहे बाईकवर. तर थांबलोय, वातावरणाचा मजा पण घेतोय आणि हळूहळू चाललोय. आपल्याला घाई काहीच नाही, एकदम आरामात चाललोय, कारण सगळ्या गोष्टींची मजा घेत जाऊया. आता काय घरीच जायचं आहे, सगळं फिरलोय. आणि पावसाळ्यातले पण लोकेशन काढले आहेत, त्याशी झालंय बोलणं. कारण आता येणार आम्ही बहुतेक दोघंच जण सगळीकडं, सगळेजण असतात प्रत्येक ठिकाणी, काय सगळेजण येत नाही. त्याच्यामुळे आता पण ही ट्रिप होती ना, ती झाली होती दुसऱ्या लोकांसोबत प्लॅनिंग, असं असं जाऊ हे करू, पण ते लोक झाले कॅन्सल, आम्ही निघालो. तर चला आता निघतोय, जास्त वेळ ब्रेक नाही घेत, पटकन खाली जाऊया. आता इथे अजून एक ब्रेक होईल, कारण का तो पाठीमागे, हा त्याची पाठीमागे वाट लागल्या बसून. पोलादपूर बाय बाय, पोलादपूरकर बाय बाय, बाय 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 सर्वांना, बाय बाय. आता इथून आपण बाहेर पडणार आहोत. पोलादपूरकर बाय बाय. इकडे रत्नागिरी. हे जायचं काय देवगडला, देवगडला. हो हे इथंच थांबतो, वाडवाच्या गाडी इथंच लावतं गादी जवळ. पेट्रोल पण टाकू ना, उधर पंप पेट्रोल टाकू गाडीत. एक आहे जवळपास 350-350 किलोमीटर चालत गाडी ना, असं नाही पण टाकून टाकतो, कारण कसं ही गाडी चालते 300 पर्यंत आणि नंतर आहे ना 50-1 किलोमीटर गाडी चालते, जास्त चालते. 2 लिटर पेट्रोल राहतं, 2-2.5 लिटर. पण मी एवढं MT पर्यंत ठेवत नाही, आलोय भरून टाकू. हे बघ इथं वडापाव घेतलेत,
पोलादपूरला थांबलोय आता, कारण आलो इथून घाटून. कारण काय होतंय, अंतर कमी आहे पण ब्रेक घेत काय यायला लागते, कारण बॅग एवढी मोठी आहे ना, बॅग वर नंतर पाऊस पडल्यावर पाऊस नाही बरं आहे. त्याच्या जाताना फिरवणार आता, बघूया काय कसं होतं. काढून परत आहे ना बॅगेत ठेवायला लागेल. तर तिथे नाश्ता वगैरे करू, नाही डायरेक्ट घरी जायचं, पुढे थांबत नाही. त्याच्याकडे पार्टी बाकी आहे इकडे पळाला आहे. ते पुरणवाल्यांना बघून घ्या, पार्टी ह्या घरी गेल्या होत्या. चलो नाश्ता वगैरे केला, थोडासा ब्रेक घेतला आणि आता निघालो परत आपल्या घरच्या दिशेने. चलो 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 चलो. ओहो, वातावरण एकदम मस्त, सूर्य गायब झालेला आहे आणि पूर्ण ढगाळ वातावरण. आणि आता आपली गाडी चालते हायवेला. चलो हो, आपलं सुंदरसं अलिबाग आहे. इथून 131 किलोमीटर आपल्याला एवढी रनिंग अजून खेळायची. 131 जायला आपण नॉनस्टॉप पण जाऊ, पण ते मला सांगते प्रत्येक वेळी तेच, बॅगेमुळं थांबत थांबत जावं लागतं. नाहीतर काय आपलं हे महाबळेश्वरून डायरेक्ट पण अलिबाग नॉनस्टॉप आपण, काही थांबायची गरज नाही, नाही कुठला ब्रेक नको आपल्याला. नाश्ता केला, निघालो आणि तिथून खाली नाही येत ना, बोललो पाऊस नको, आणि तिथून एक ब्रिज फक्त उतरून टर्न मारला आणि आलो खाली आणि पावसाने सुरुवात केली. आता पाऊस जातोय का थांबतो का त्याला भिजून जमणार नाही. आणि बाकीच्या वस्तू भिजल्या तर परत घेतलेलं आहे ते. हे बघा परत इकडे थांबलोय, पावसाने सुरुवात केली. कारण आमचा तो खाऊचं काम आहे, त्याची सगळं पाणी नाही परत भिजलं. आम्ही भिजलं तर काही ना विषय, त्याच्यामुळे थांबलो. बघूया काय होतं. काल सर परवासारखंच झालं. परवा पण निघताना पण जसं तिथं लागला, 1-1.5 तास खाल्ला, रेनकोट घेतला आणि पाऊसच काय तसं झालं आहे करते. आणि त्याला काय करायला लागलं माहिती काय, एक दुसरा ऑप्शन तर सांगतो, जे आपण जो रेनकोट घेतला तो खोलू, ओपन करू, आणि त्याला ह्या पिशवीच्या वजून त्यात टाकू. ही माझी बॅग आहे ना, पण त्यात टाकू, गोप्रो काढून त्यात टाकू आणि आपण गोविंदा बघूया. मग नाहीच थांबला तर 1 15 मिनिटं वाट बघू, नाही थांबलं तर मग इलाज नाही, कारण आहे ना रेनकोट. कारण थांबवतो इथं दिवसभर तर नाही आपण थांबू शकत. झालेला उडाला तर गोष्ट वेगळं, नाही तर तसंच करू, गोप्रो याच्यात टाकतो मी. बाकी काय भिजलं तरी आता फरक नाही पडत. बाकी हे सगळं पॅक आहे, डायरेक्ट टाकू, पॅक मारू, पॅक ठेवू डायरेक्ट. ते तू पकडलंस ना मध्ये इतकं ते पॅक कर, त्याला पाणी लागणार नाही किंवा रेनकोट टाकू एकदम. आत्ता जस्ट गोष्ट करू, जस्ट म्हणजे जस्ट एकदम अजून हे बघा, हे उतरवलं तर ना बॅग, त्याला तिथे सोडला अलिबागला. तिथून मग मी घरी आलो आणि तिथून जो गोप्रो काढला तुम्हाला जे दाखवलं, तिथे पाऊस लागला, लावली साईडला गाडी हॉटेलची इथे, आणि पोलतपूरचे थोडंसं पुढा जर जो गोप्रो काढला, कंटिन्यू पाऊस. इथं अलिबागला येऊन बघतो पाऊसच नाही, ऊन पडलेलं, एवढं डिफरन्स. मग इथे येऊन लावलाच ना, तर डायरेक्ट जस्ट घरी पोचलो आणि बोलो व्हिडिओला एंड करूया. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आपले जवळपास 3 एपिसोड झाले, म्हणजे गेलो होतो, नंतर कालचा आणि हा आजचा, बरोबर आहे. तर 3 व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तुम्हाला नक्कीच आवडले असेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला तेच सांगतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्याला जोडली जातील, आपली फॅमिली मोठी होईल. आणि ही ट्रिप आपली मोठी ट्रिप नव्हती, आता काम वगैरे झालं त्याच्यामुळे बोललो जायचं होतं, त्याला चल तर छोटीशी ट्रिप प्लॅन केली होती, त्याच्यामुळे आम्ही निघालो. यंदा वर्षातली मोठी ट्रिप आहे, पण ते आपण पाऊस गेल्यावर जाणार आहोत, कारण काय पाऊस असल्यावर हे आलं होते बघितलं तुम्ही एकतर. आणि कधी पण लॉंग ट्रिपला जायचं आहे तर 2च गाड्या, एका गाडीवर नाही. कारण काय केलं यावेळी थोडं बजेटमध्ये होतं, बजेटमध्ये काम करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही एकच गाडी घेऊन गेलो. आणि एकामध्येच लोकांचे कपडे वगैरे पण तेवढं नाही ॲडजस्ट होत, येईपर्यंत अक्षरशः हाल होतात. त्याच्यामुळे आता नाही, जेव्हा जाऊ तेव्हा सिंगल गाडी असेल. आणि पुढली आपली मोठी ट्रिप होणारच आहे, कुठे जाणार आहोत ते सांगेन तुम्हाला त्यावेळेला. ओके, तर आता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया याच्यात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.